मिरज गुलमोहर कॉलनी मिरज MIDC इथला दर शनिवारी भरणारा आठवडा बाजार याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरातल्या नागरिकांच्या व्यथा आणि भावनांची माहिती घेण्यासाठी CR सांगलीकर फाउंडेशनचे CR सांगलीकर यांनी प्रत्यक्ष येऊन तात्काळ दुर्गानगर परिसरातल्या नागरिकांची भेट घेऊन प्रत्यक्ष असणाऱ्या अडचणी आणि समस्या याबाबत माहिती घेतली। या प्रसंगी दुर्गानगर परिसरातल्या रहिवाशांनी गुलमोहर कॉलनी 100 फुटी रस्त्याच्या कामाबाबत मागणी करून हा 100 फुटी रस्ता तयार करून मिळावा आणि गुलमोहर कॉलनी परिसरातल्या तमाम आजूबाजूला असणाऱ्या रहिवाशांची या समस्येतून सुटका करावी अशा प्रकारची मागणी केली। दुर्गानगर परिसरामध्ये रहिवाशी असणारे नागरिक हे कर्नाटक राज्याच्या सीमेवरील रोजीरोटीच्या निमित्तानं मिरज इथं येऊन कित्येक वर्षापासून स्थायिक झालेले आहेत। या नागरिकांना जातीचा दाखला मिळण्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्रासाठी अडचणी आणि त्या संदर्भातली व्यथा मांडली। झोपडपट्टी नियमित आणि स्वमालकीची जागा करण्याची समस्या याबाबतही यावेळी परिसरातल्या नागरिकांनी माहिती दिली। या प्रसंगी बोलत असताना CR सांगलीकर यांनी दुर्गानगर परिसरातल्या नागरिकांच्या समस्यांसह गुलमोहर कॉलनी 100 फुटी रस्त्याच्या कामाबाबतचा पाठपुरावा आणि परिसरातल्या तमाम सर्व नागरिकांची होणारी असुविधा दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि त्याची पूर्तता करून घेईतोपर्यंत तुम्ही आणि आम्ही मिळून पाठपुरावा करू अशी हमी दिली। या प्रसंगी अर्थराज्य न्यूजपेपरचे प्रकाशक अल्ताफ खतीब यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी दुर्गानगर इथले नितीन सावंत, ॲडव्होकेट श्रीनाथ कांबळे, नजीर हुसेन झारी, इम्रान भैया मुश्रीफ, सागर सावंत, विष्णू सांगोलकर, श्रीकांत कदम, संजय कांबळे, तम्मा कांबळे, विश्वनाथ कांबळे, सत्यप्पा कांबळे, किरण कांबळे, हनुमंत कांबळे, कुमार वाघे, गणेश दोड्डमणी, CR सांगलीकर यांचे सर्व सहकारी आणि दुर्गानगर इथले प्रतिष्ठित नागरिक हजर होते। भाजीपाला विक्रीवाल्यांचा आणि संबंधित परिसरातील नागरिकांच्या प्रश्नाची बातमी अर्थराज्य न्यूज चॅनलने लावतात क्षणी सर्वप्रथम समाजसेवक म्हणून आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांची ऋणी आहोत आणि सर्वांच्या वतीने मी आपला आभारी आहे आणि सर्वांच्या वतीने मी आपलं स्वागतही करतो। खरं तर हा परिसर तसा पाहिला तर सर हा सीमारेषेवरती असल्यासारखा आहे। मिरजेचा एंड, कुपवाडचा एंड आणि सांगलीचा एंड असा हा जणू काही सीमेवरती असलेला आमचा भाग आहे आणि त्यामुळं जसं कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादात होरपळून चाललेला आहे त्या प्रकारे आमचा परिसर हा पूर्णतः होरपळून गेलेला आहे। ना महापालिका मिरजेचे बघते, ना कुपवाडले बघतात, ना सांगलीवाल्यांचं लक्ष आहे। त्यातूनही काही प्रस्थापित माजी नगरसेवकामध्ये काही 2 नगरसेवक 3 नगरसेवकांनी तर त्यांच्या पद्धतीने जेवढं काही या परिसरासाठी योगदान देता येईल देण्याचा प्रयत्न केला। पण गेली 25 वर्ष आम्ही या परिसरामध्ये राहतोय तर साहेब या वस्तीमध्ये यायला साधा रस्ता महानगरपालिकेने किंवा आमदार फंडातून किंवा खासदार फंडातून कोणी केलेला नाही आहे आणि जवळपास इथं बऱ्याच लोकांचे ॲक्सिडेंट पाय घसरून गाडी घसरून झालेले आहेत, काही अपंगी झालेले आहेत, काही अपंगी लोक राहतात। तर कालच्या पावसामुळे जी दैनावस्था झाली त्या दैनावस्थेचं खरं आणि सत्य चित्रण आमच्या अर्थराज्य न्यूज चॅनल आणि न्यूजपेपर माध्यमातून आम्ही प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या समोर ठेवलं आहे। हा आमचा ज्वलंत प्रश्न प्लस दुर्गानगरमधील आमचे हे जे युवक आहेत त्यांच्याही बऱ्याच अडचणी आहेत आणि ते तुम्हाला मोकळ्यापणाने सांगतील। तर साहेब तुम्ही राजकारणापेक्षा समाजकारणी आहात आणि समाजातल्या दुर्लक्षित घटकावरती तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करून आजपर्यंत बरेचसे स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले। तुमच्या फाउंडेशन मार्फत कळत न कळत प्रचंड मदत होत गेलेली आहे। आमच्या या परिसरालाही आपल्या अनुभवाचा आपल्या फाउंडेशनचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभावं अशी मी तुम्हाला या सर्वांच्या वतीने विनंती करेन। सर्वांनी मला बोलण्याची तर दुर्गानगर परिसरातल्या युवकांनी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। नमस्कार, मी CR सांगलीकर। आज दुर्गानगर परिसरामध्ये मी काल आज सकाळीच एक व्हिडिओ पाहण्यात आला। माझं भाजी विक्रेत्यांचं काय प्रॉब्लेम्स आहेत, अडचण आहेत म्हटल्यानंतर मी झारीबाईला बोललो की बाई काय आहे म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं की असं असं सांगितलं। मग आपण आज दुर्गानगरला जाऊया म्हटल्यानंतर ह्या लोकांनी पण आम्हाला बोलवलं
आज मला वाटतं घर निंगाप्पा यांचं घर आहे वाटतं. त्या घरात आम्ही एकत्रित झालो. त्यांचे काय प्रश्न होते ते प्रश्न आम्हाला सांगितलं त्यांनी, कास्ट सर्टिफिकेटचं असेल किंवा इथल्या जमिनीचं असेल, आणखीन त्यांचा दररोजच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्याशी चर्चा केल्यानंतर मी म्हटलं ते सोडवण्याचा आपण ऑटोनॉल प्रयत्न करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचाही हेतू की राजकारणापेक्षा समाजकारण फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने आपण शिक्षणामध्ये पुढं जायला पाहिजे. शिक्षण घेऊन आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे. व्यवसायातनं आपण सगळ्यांना यांना सांगितलं की बाबा आपण सगळे मजूर आहात, मजुरातनं तुम्ही लोक मालक व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही विचार करा आणि अशा पद्धतीने काय तुम्हाला कमतरता असेल, काही कमी पडत असेल, मी एक उद्योगपती या नात्याने तुम्हाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. आणि माझं हेतू फक्त एवढंच आहे की आता येत्या विधानसभा लढवायची इच्छा आहे काँग्रेस पक्षाकडनं. त्यासाठी तुम्ही मला साथ द्या आणि मी आणि तुम्ही काय वेगवेगळे नाही आहोत, आपण एकच आहोत. एकत्रितपणे आपण लढूया आणि ही लढाई जिंकूया अशा पद्धतीने त्यांच्याकडनं बोलून आम्ही इथला कार्यक्रम संपवला.